नमस्कार श्रोते हो. कथा वाङ्मय या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी मंदार मधुकर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करतो. ज्येष्ठ साहित्यिक आणि माजी संमेलनाध्यक्ष मराठी साहित्य मंडळ श्री सुरेश लोहार लिखित प्रेमभंग ही कथा आज आपण ऐकत आहोत. सतीश घोटे देखना तरणा बांडगडी, गोरा गोरा पान, चालणं रुबाबदार, बोलणं खणखणीत, अगदी नाण्यासारखं. 12वीचा रिझल्ट लागला. 55% तो उत्तीर्ण झाला. त्याच्याच वर्गातली रेश्मा, गहिऱ्या डोळ्यांची, लुसलुशीत, देखणी, तीही 12वीला 56% उत्तीर्ण झाली. प्रेम हे चिरंतन, शब्दातीत, धर्म जात न मानणारं. प्रेम हे मानवजातीला निसर्गानं दिलेलं वरदानच आहे, परंतु मानवतेच्या उच्च नीच जाती व्यवस्थेला ते शापच ठरलं आहे. अगदी 8वीच्या वर्गापासून सतीश आणि रेश्मा एकाच वर्गात शिकत होते, एकमेकांवर लिहित होते, गॅदरिंगला कला सादर करीत होते. दोघांच्याही प्रेमभावना शिक्षकांना आणि समाजाला समजल्या होत्या. दोघांच्या घरच्यांना या प्रेम प्रकरणाची कुणकुण समजली होती. रेश्माच्या घरी रेश्माचे वडील वारंवार तिला दरडावत होते. आई ही सारखी टोमणे मारित होती. कशा उंडारल्यागत पोरी बाई, बाई आमच्या काळात असलं काय नव्हतं. म्हण प्रेम प्रेम. अगं शाळा शिकाय जातीस का प्रेम कराया? मी म्हणते आता हिचं शिक्षण बंद करून टाका. कोण कुठला पोरगा तो सत्या, आता हिचं 2 4 हात करा. अगं आता तर रेश्माची 12वी झाली. कॉलेज बिलेज होऊन दे, मग लग्नाचं बघू. रेश्माच्या वडिलांनी रेश्माच्या आईला सल्ला दिला. अव बघतायसा ना जिकडं तिकडं काय चाललंय. पोरी पळून जाऊन लग्न करत्यात. ना जात ना पात ना धर्म राहिलेला. म्हणून ह्या वर्षातच रेश्माचं लगीन वाजवायचं म्हणजे वाजवायचंच. रेश्माच्या आईने रेश्माच्या वडिलांना अगदी जिकिरीचा सल्ला दिला. रेश्माच्या वडिलांच्या डोक्यातही रेश्माच्या लग्नाचं खूळ भरलं. ते एकटेच एके दिवशी माझ घरात विचार करीत होते. ती सांगत्या ती बराबर हाय. खरोखरच रेश्मा सतीश गोटेचा हात धरून पळाली तर अरे छे छे, अरे केवढी अब्रू जाईल समाजात. समाजात तोंड दाखवायला जागा उरायची नाही. काय काय गावात परगावात घडलेली उदाहरणं सिनेमावानी डोळ्यापुढे उभं राहते. ती त्या शंभू दिवानेची पोर पळून जाऊन लग्नाच्या बेडीत अडकली. आता त्यो मान खाली घालून गावातनं फिरतोया. अशी एक ना एक उदाहरणं डोळ्यापुढे येऊ लागले. ती आता ठरलं, रेश्माचं लगीन करायचं म्हणजे करायचंच. अधूनमधून चोरून सतीश आणि रेश्मा एकमेकांना भेटायचे. अहो भेटी म्हणजे प्रेमाच्याच, जीवनातील नितांत प्रेम. पण या नितांत प्रेमालाच गालबोट लागलं. रेश्माचं लग्न ठरलं. अगदी 100-125 किलोमीटरपेक्षा लांबच्या गावात रेश्माला दिले. एवढ्या लांबच्या गावात रेश्माच्या प्रेमाची कुणकुण कुणाला माहीत नव्हती. शेवटच्या भेटीत रेश्मा गहिवरली. ती म्हणाली, सतीश, अरे तो माझाच होतास. तुझ्यात माझा जीव गुंतला रे. तुझ्याशी मला सुखाचा संसार करायचा होता. आई बाप आणि समाजाच्या इच्छेपुढे मी जाऊ शकत नाही रे. रेश्मा, मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही. तू आता तुझ्या होणाऱ्या नवऱ्याची बायको झालीस, परंतु मी जन्मभर बिना लग्नाचाच राहीन. इतक्यात सतीशचे वडील दत्त म्हणून हजर होतात. ए पोरी, तुझं लग्न ठरलंय ना? ये आता चाळ बंद कर. तुझं ना आमचं काय सोयर सुतक जुळत नाही.
ही प्रेमाची लग्न किती टिकते ती माहिती आहे आम्हाला. सत्या, चल गप गुमानवाने. अरे चांगली नोकरी कर, लगेच चांगली छोकरी पण करून देतो तुला. बाबा माझं ऐका तर. आता ऐकायचं बेकायचं काय नाही, म्या म्हणेल तेच खरं. सतीशच्या वडिलांनी सतीशला सुनावलं. रेश्माचे लग्न थाटामाटात झाले. रेश्मा सासरी संसारात रममाण झाली. परंतु इच्छेविरुद्ध झालेल्या लग्नाचं काय? ती तासनतास सतीशच्या आठवणीत रममाण व्हायची. कारण प्रेम हे प्रेमच असतं, ते अनुपमेय असतं. तिचा नवरा श्याम तिला विचारायचा, तेव्हा रेश्मा सांगायची, काही नाही, आईची आठवण होते. रेश्मा वेळ मारून न्यायची. रेश्माला मुलं बाळं होतात. तिची मुलं बाळं शाळेत जाऊ लागतात. परंतु इकडे सतीश बिना लग्नाचाच राहतो. चांगले 20,000 पगाराची नोकरी असते. वडील लग्न कर म्हणून मागे लागतात. कित्येक लग्नाची स्थळं येतात, परंतु सतीश पूर्णतः लग्नास नकार देतो. शेवटी आई वडीलही वार्धक्याने इहलोकीची यात्रा संपवतात. शेवटी सतीशचे वय 40च्या पुढे होते. तो नोकरी करीत होता. तरी रेश्माच्या प्रेमाच्या धुंदीतच सतीश होता. रेश्माची गव्हाळ कांती, गहिरे डोळे, एकूणच रेश्माची रूपवती आकृती रोजच त्याला दिसू लागली डोळ्यासमोर. एके दिवशी रेश्माच्या प्रेमाच्या वेडातच आपली बाईक तो चालवत असताना समोरून येणाऱ्या ट्रकला तो धडकला. त्यातच त्याचा अंत झाला. त्याचं कारण रेश्माचा लागलेला प्रेमरोग. सतीशच्या अपघाताची बातमी रेश्माला समजताच तिचंही काळीज सर्र झाले. हृदयविकार होऊन ती देखील कोलमडली. ती गतप्राण झाली. अशी ही प्रेमभंगाची कहाणी. कोणाचाही प्रेमभंग ना हो अशी भाबडी आशा मी बाळगतो आणि कथा इथेच संपवतो. तर श्रोते हो, तुम्हाला देखील अशाच नवनवीन कथा ऐकायच्या असतील तर कथा वाङ्मय या आपल्या यूट्यूब चॅनलला कृपया लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.